नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे. यामध्ये असं आहे की आता तुमचं जे थर्ड सेमिस्टर आहे त्या थर्ड सेमिस्टरचे पेपर्स तुमचे जवळ आलेले आहे. त्यासाठीच आपण या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, हे जे क्वेश्चन पेपर्स आहे हे मी याच्यामध्ये तुम्हाला एक स्वतःचं ॲनालिसिस, त्याचबरोबर तुम्हाला जो काही सिलॅबस आहे सिक्स्थ डीन कमिटीचा, तो सिलॅबसचे जेवढे पोर्शन, त्यानंतर तुमचे अवेलेबल नोट्स आणि PYQs, हे 4-5 ज्या गोष्टी आहे त्या ॲनालिसिस करून तुमचे मी हे सगळे क्वेश्चन्स त्या ठिकाणी तुमचे काढलेले आहे. आणि या सिक्स्थ डीन कमिटीमध्ये तुमचं सगळंच त्या ठिकाणी चेंज झालेलं आहे. पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे. त्यानंतर तुमचं मार्क डिस्ट्रीब्युशन चेंज झालेलं आहे. पासिंग क्रायटेरिया चेंज झालेला आहे. हे सगळ्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी चेंज झालेल्या आहे. त्यामुळे पण पेपर काढणारे आणि पेपर चेक करणारे हे सगळे तर तेच आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तही काळजी करायची गरज नाही. पण मागच्या जे काही आपण 2 सेमिस्टर तुम्हाला जे काही क्वेश्चन पेपर दिले होते, तर त्या अनुषंगाने आपला खूप चांगला त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झालेला आहे. आणि ह्यावेळेसचा जो काही रिस्पॉन्स आहे तो पण खूप छान आहे. त्यामुळे आपण पुन्हा हे क्वेश्चन्स बनवतो आहे. मागच्या वेळेस झालं असं होतं की मित्रांनो, तुम्ही जे काही आपण दिले होते क्वेश्चन त्याच्यापैकीच आले होते. त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी आणखी डीप आणि ॲक्युरेट लिहायचा त्या ठिकाणी पेपरमध्ये प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे त्या ठिकाणी मार्क्स कटणार नाही. तुम्ही लिहित आहे, पण जर आणखी त्याच्यामध्ये तुम्ही डीप स्टडी केला आणि व्यवस्थित त्याचं जर प्रेझेंटेशन दिलं तर तुम्हाला आणखीनच त्या ठिकाणी चांगले मार्क पडतील. तर सगळ्यात पहिला पेपर जो आहे तुमचा मित्रांनो, या ठिकाणी GPPचा पेपर असणार आहे तुमचा. GPPमध्ये मग तुमचं GPP जो आहे तो 2+1चा सब्जेक्ट आहे. हा टोटल तुमचा 40 मार्काला पेपर असेल. आणि या पेपरचा आधी आपण पेपर पॅटर्न बघूया. तर यामध्ये पेपर पॅटर्न असं राहील तुमचं की त्या ठिकाणी तुम्हाला टोटल 13 क्वेश्चन्स असतील. त्याच्यामध्ये जे पहिले 6 क्वेश्चन्स असतील ते 6-6 मार्काला क्वेश्चन असतील. त्याच्यापैकी कोणतेही तुम्हाला फक्त 4च लिहायचे 6 पैकी, ते 24 मार्काला असतील. त्यानंतर सेक्शन बीमध्ये तुमचे 7, 8, 9, 10, 11पर्यंत क्वेश्चन्स असतील. ते प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला 2-2 मार्काला असेल. आणि त्याच्यापैकी 5 पैकी तुम्हाला 4 क्वेश्चन लिहावं लागेल, म्हणजे टोटल 5 असेल तिथं, ते तुमचे 2-2 मार्काला आहे. म्हणजे वरती जे 6 क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डीप लिहिणं आहे, भरपूर डीप. आणि जे खालचे जे 4-5 आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं लिहिलं तरी चालेल, थोडं कमी लिहावं लागेल. आणि त्याच्यानंतर सेक्शन सीमध्ये क्वेश्चन नंबर 12मध्ये तुमचं मग डेफिनेशन, ॲन्सर इन वन सेंटेन्स, डू एज डायरेक्ट, फंक्शन्स वगैरे हे असे तुम्हाला क्वेश्चन्स असतील 1-1 मार्काला. आणि क्वेश्चन नंबर 13मध्ये तुमचे फिलिंग द ब्लँक्स, मॅच दी पेअर, त्यानंतर स्पेल आउट, करेक्ट वन सेंटेन्स, चूज करेक्ट वर्ड, हे असे तुम्हाला हे क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 13मध्ये येतील. आणि मित्रांनो, या ठिकाणी जे आपण जेवढे काही क्वेश्चन्स काढलेले आहे, तुमचा जो पेपर आहे प्रिन्सिपल्स ऑफ जेनेटिक्स, याचे जेवढे काही मी पेपर या ठिकाणी जेवढे काही मी क्वेश्चन्स काढलेले आहे, हे तुमचे सगळेच जे पहिले 6 येतील क्वेश्चन त्या अनुषंगाने काढलेले आहे. याच्यापैकी जेवढे तुम्हाला मी टोटल किती या ठिकाणी 15 प्रश्न दिलेले आहे. या 15पैकी हे क्वेश्चन्स असे हे ज्यामध्ये जो चॅप्टर आपण बघितला, जो चॅप्टर तुमच्या सिलॅबसला आहे किंवा PYQमध्ये आहे, त्याच्यापैकी मेजर पोर्शन जे पेपर्सला येतेच तेच घेतलेले आहे. तर हे डिटेल जर तुम्ही 15 क्वेश्चन्स केले तर तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. जे तुमचे खाली 4-5, 2-2 मार्काला असेल ते पण यामध्ये तुमचा स्टडी होऊन जातो. आणि वरती जे काही तुमचे 6 क्वेश्चन आहेत ते पण याच्यामध्ये होऊन जातात. म्हणजे यातला कोणता क्वेश्चन कुठे येऊ शकतो हे आपण सांगू शकत नाही. पण हे जर करून गेले तर तुम्हाला कोणताही क्वेश्चन येऊ, कितीही मार्काला येऊ, तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर ओके, तर तुमचा पहिला क्वेश्चन राहील, व्हॉट इज सेल डिव्हिजन, डिस्क्राईब स्टेजेस ऑफ मायटोसिसच्या स्टेजेस विथ डायग्राम करा, कारण त्या प्रत्येक वेळेस विचारल्याच जातात. आणि डिस्क्राईब सिमिलॅरिटी आणि डिसिमिलॅरिटी बिटवीन मिओसिस अँड मायटोसिस, म्हणजे एक सिली क्वेश्चन आहे आणि हा येतोच. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे, डिफाइन म्युटेशन, इनलिस्ट डिफरंट म्युटेशन्स, डिस्क्राईब ब्रीफली व्हेरियस ॲप्लिकेशन ऑफ म्युटेशन अँड मेथड्स अँड क्लासिफिकेशन. याच्यामध्ये काय होईल मित्रांनो, आता इनलिस्ट आणि डिफाईन हे तर तुमचं सिली झालं, पण याच्यामध्ये काही वेळेस क्लासिफिकेशन विचारू शकतात आणि काही वेळेस तुम्हाला मेथड्सही विचारू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला दोन्हीसुद्धा तयार ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि तुमच्याकडे वेळही भरपूर आहे. त्यामुळे तुम्हाला मी या ठिकाणी जर तुम्हाला या क्वेश्चनच असा करून दिला आहे की जर तुम्हाला मेथड्स विचारलं तर मेथडही लिहू शकता आणि क्लासिफिकेशन विचारलं तर तेही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता.
त्यानंतर डिफाईन लिंकेज, गिव्ह टाईप्स ऑफ लिंकेज अँड एक्सप्लेन फेजेस ऑफ लिंकेज. याच्यामध्येही तुम्हाला एकतर टाईप्स विचारतील किंवा मग फेजेस विचारतील, त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. कोणतंही त्या ठिकाणी तुम्हाला विचारू शकते. त्यानंतर डिस्क्राईब ब्रीफ ऑफ ओपेरॉन मॉडेल. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा, व्हॉट इज क्रॉसिंग ओव्हर, इंग्लिश टाईप्स ऑफ क्रॉसिंग ओव्हर अँड एक्सप्लेन फॅक्टर अफेक्टिव्ह ऑफ क्रॉसिंग ओव्हर. हेही सेम तसंच आहे 5वा क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काहीही विचारू शकतात दोन्हीपैकी, एकतर टाईप्स विचारतील किंवा मग फॅक्टर अफेक्टिंग. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे तुमचा, व्हॉट इज क्रोमोझोम, डिस्क्राईब ब्रीफली स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन ऑफ क्रोमोझोम विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन. ठीक आहे. हे क्रोमोझोम तुम्हाला खूप डिटेल दिलेलं आहे. क्रोमोझोमवर तुम्हाला जास्तीत जास्त सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर तुमचा डिफाईन क्वेश्चन नंबर 7वा आहे, रिॲक्शन इन डिफरंट जीन इंटररिॲक्शन्स विथ मोडिफिकेशन इन F2 फिनोटाईप रेशो, एक्सप्लेन कॉम्प्लिमेंटरी जीन इंटररिॲक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. याच्यामध्ये एक तर एक्सप्लेन कॉम्प्लिमेंटरी विचारतील किंवा मग हे F2 फिनोटाईप्स वगैरे विचारतील. त्या हे दोन्ही करून ठेवणं खूप गरजेचं आहे. मागे जर PYQ बघितले आपण तर या सिलेबसनुसार भरपूर तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे तुमचा, इन डिफरंट टाईप्स अँड सब टाईप्स ऑफ स्ट्रक्चरल क्रोमोझोमल चेंजेस, एक्सप्लेन डुप्लिकेशन इन डिटेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचा, इंग्लिश मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, एक्सप्लेन एनी वन विथ सुटेबल एक्झाम्पल. लॉ तुम्ही तिन्ही पाठ करून ठेवा, कारण हे कुठेही तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे तुमचा, डिफाईन ट्रान्स्क्रिप्शन अँड ट्रान्सलोकेशन आणि डिस्क्राईब ब्रीफली मेकॅनिझम ऑफ ट्रान्स्क्रिप्शन. ट्रान्स्क्रिप्शनच तुम्हाला त्या ठिकाणी पेपरला जास्त विचारलं जातं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 आहे तुमचा, डिफाईन सेक्स डिटर्मिनेशन, एक्सप्लेन डिफरंट मेकॅनिझम ऑफ सेक्स डिटर्मिनेशन विथ सुटेबल एक्झाम्पल. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 12 आहे तुमचा, व्हॉट इज क्रोमोझोमल ॲबेरेशन, इंग्लिश डिफरंट टाईप्स अँड सब टाईप्स ऑफ क्रोमोझोमल ॲबेरेशन, एक्सप्लेन इन्व्हर्जन इन डिटेल. बऱ्याचशा पेपरमध्ये तुम्हाला इन्व्हर्जनच विचारलं गेलेलं आहे. असं नाही की यावेळेस इन्व्हर्जन विचारतील, पण त्याची मेजॉरिटी चान्स जास्त आहे विचारण्याचा. तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जितकं शक्य होईल तितके त्या ठिकाणी तुम्ही करून ठेवा, पण इन्व्हर्जन पहिले करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 आहे तुमचा, व्हॉट इज DNA रेप्लिकेशन, स्टेट डिफरंट टाईप्स ऑफ DNA रेप्लिकेशन, एक्सप्लेन सेमी कन्झर्वेटिव्ह DNA रेप्लिकेशन. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 14ला तुम्हाला डिफरन्स बिटवीन विचारू शकतात. याच्यापैकी तुम्हाला कोणतेही विचारू शकतात. तुम्ही त्या ठिकाणी ह्यातले बऱ्यापैकी करून ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह, त्यानंतर मायटोसिस, मिओसिस, DNA, RNA, कंप्लीट डॉमिनन्स अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स, याच्यापैकी काहीही विचारू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 आहे तुमचा, राईट शॉर्ट नोट्स. त्याच्यामध्ये मल्टिपल फॅक्टर हायपोथेसिस, क्रोमोझोम मॅपिंग, जेनेटिक डिसऑर्डर, प्लिओट्रॉपिझम अँड फिसिडो आलेले. त्यानंतर मेंडल्स रिझन फॉर सक्सेस, असे बऱ्यापैकी तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतात. तर ओके, याच्या ठिकाणी तुम्हाला जेवढे क्वेश्चन दिलेले आहे तेवढे डिटेल करा. 100% तुम्हाला याच्यापैकीच क्वेश्चन्स विचारले जातील. फक्त याच्यात फरक एवढा आहे की तुम्हाला कोणतं कुठे क्वेश्चन्स कुठे विचारेल हे एवढं आपण डिटेल सांगू शकत नाही. आणि फिलिंग द ब्लँक्स आणि मॅच द पेअर हे जे तुम्हाला क्वेश्चन नंबर 12 आणि 13 विचारतील, हे जर डिटेल करायचं असेल तर तुम्हाला डीपली स्टडी करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये ते काहीच कवर होतील, सगळंच कवर होईल असं नाही. त्यासाठी तुम्ही PYQ जरी बघितले चालेल, पण शक्यतो त्याच्यापैकी PYQ जास्त प्रकारे विचारल्या जात नाही. ठीक आहे. हे त्यानंतर मित्रांनो तुमचा प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस ऑफ नॅचरल फार्मिंग ॲग्रो 233 हा जो पेपर आहे तुमचा 17 तारखेला पेपर आहे. तर याचासुद्धा आपण एक गेस्ट पेपर तयार केलेला आहे. याचासुद्धा सेम आपण क्रायटेरिया फॉलो केलेला आहे. अवेलेबल नोट्स, त्यानंतर इम्पॉर्टंट तुमचे जे काही त्याच्यामध्ये पोर्शन्स आहे वगैरे वगैरे सगळं डिटेल घेतलेलं आहे. हा जो कोर्स तुम्हाला 1+1 आहे, म्हणजे 40 मार्कालाच असेल. आणि जसं GPPचं पेपर पॅटर्न आहे तसं सेम पेपर पॅटर्न याचा असेल. तर याचे आपण डायरेक्ट क्वेश्चन्स बघूया. याचं डिटेल्स सांगायची गरज नाही तुम्हाला. तर याचा क्वेश्चन पहिला आहे तुमचा, डिफाईन नॅचरल फार्मिंग अँड इनलिस्ट प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फार्मिंग अँड एक्सप्लेन डिटेल. याच्यापैकी जेवढे तुमचे प्रिन्सिपल्स आहे त्याच्यापैकी जेवढे तुम्हाला शक्य होईल जास्तीत जास्त 4 किंवा 5 ते डिटेल करून ठेवा. त्याच्यापैकी जर डिस्क्रिप्टिव्हला आले तर तुम्हाला लिहिता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे तुमचा, गिव्ह स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ नॅचरल फार्मिंग इन लिस्ट अँड एक्सप्लेन पिलर्स ऑफ नॅचरल फार्मिंग. पिलर्स जे आहे ते तुम्हाला विचारण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. आणि स्कोप अँड इम्पॉर्टन्स हे तर मेजर क्वेश्चन आहे, हा विचारला जातो. ठीक आहे. पण पिलर्स डिटेल करून ठेवा. इंग्लिशला येऊ शकतात आणि बाय द वे तुम्हाला जर आलं तर डिस्क्रिप्शनला पण येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे तुमचा, इनलिस्ट ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅचरल फार्मिंग अँड डिस्क्राईब इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ
नॅचरल फार्मिंग. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे तुमचा, गिव्ह डिफरंट बिटवीन नॅचरल फार्मिंग अँड कन्व्हेन्शनल फार्मिंग. हा सुद्धा येण्याचे भरपूर चान्सेस आहे, कारण डिफरंट बिटवीनमध्ये हा एवढा एकच तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त विचारायचे जे काही लक्षणं आहे ते दिसतात नोट्स जर बघितल्या आपण तर. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा, डिफाईन इकोलॉजिकल बॅलन्स अँड डिस्क्राईब की कंपोनंट्स ऑफ इकोलॉजिकल बॅलन्स. हा याचे खूप कमी चान्स आहे विचारतील, पण मी आज दिला आहे, जर आला तर काय करावं हा, तर त्यामुळे दिला आहे. तर तुम्ही हा बघा, शेवटी ठेवला तर शेवटी करा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आहे तुमचा, इनलिस्ट डिफरंट फूटप्रिंट्स इन नॅचरल फार्मिंग अँड डिस्कस इन डिटेल अबाउट कार्बन फूटप्रिंट्स. ठीक आहे. कार्बन आणि जर तुम्हाला वेळ असेल तर वॉटरचेही करून ठेवा, वॉटरचेही जास्तीत जास्त विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे तुमचा, डिस्कस न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, वीड मॅनेजमेंट, पेस्ट मॅनेजमेंट अँड डिसीज मॅनेजमेंट इन नॅचरल फार्मिंग. तर ठीक आहे, याच्यापैकी आता तुम्हाला कोणतंही विचारू शकतात, त्यामुळे तुम्ही सगळंच त्या ठिकाणी प्रिपेअर राहा. आणि एकदा जर वाचलं आणि तुम्ही जर कन्सेप्च्युअल वाचलं, थोडं जर डोकं लावलं तर तुम्हाला समजून जाईल, जास्त पाठ करायची गरज नाही, तुम्ही ॲज इट इज लिहू शकता. मेजर चान्स आहे तुमचा डिसीज आणि पेस्ट मॅनेजमेंट, आणि मग नंतर न्यूट्रिएंट अँड वीडला तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 8 आहे तुमचा, डिफाईन मेकॅनायझेशन अँड टाईप्स ऑफ मेकॅनायझेशन, राईट बेनिफिट्स ऑफ मेकॅनायझेशन. त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे तुमचा, इनलिस्ट गव्हर्नमेंट प्रोग्राम्स दॅट प्रमोट नॅचरल फार्मिंग अँड एक्सप्लेन PKVY ऑर एनीवन. एकतर PKVY डिटेल करून ठेवा आणि त्याच्या खालचे 1-2 आहे ते पण करून ठेवा, किंवा जर तुम्हाला खाली स्पेल आउटला सुद्धा मग याचे जेवढे काही फुल फॉर्म्स विचारतील तुम्हाला, त्याच्यामुळे हे प्रोग्राम्स आहे त्याचे फुल फॉर्म्स आणि पहिले 2-3 जे दिलेले आहे त्याचे तुम्हाला डिस्क्रिप्शन करून ठेवणं खूप गरजेचं आहे, त्यातलं कोणतेही विचारू शकतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 आहे तुमचा, इनलिस्ट अँड एक्सप्लेन इन डिटेल एंटरप्रेन्योरशिप ऑपॉर्च्युनिटीज इन नॅचरल फार्मिंग. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11, राईट अँड एक्सप्लेन प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टम अलॉंग विथ बेनिफिट्स. आणि शॉर्ट नोट्सला तुम्हाला विचारू शकतात, इकोलॉजिकल बॅलन्स, बायोडायव्हर्सिटी आणि फार्म वेस्ट रिसायकलिंग. ठीक आहे. एवढे प्रश्न तुमचे बनतात. हा जर सिलेबस आणि कोर्ससुद्धा नवीन आहे, पण सोपा आहे, त्याच्यामध्ये जास्त क्वेश्चन बनणार नाही, आणि मेजर तुम्हाला याच्यापैकीच क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, कारण सिलेबसमध्ये दुसरं आणखी काही विचारण्यासारखं नाही आहे. मी त्याचं पूर्ण सिलेबस आणि नोट्स सगळं बघितले. ठीक आहे मित्रांनो. यानंतर तुमचं हॉर्टिकल्चर आहे. हॉर्टिकल्चरमध्ये हॉर्ट 232 प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप्स. तर याच्यामध्ये तुम्हाला डिटेल आपण याच्या ठिकाणी जर क्वेश्चन पेपर्स बघितला तर सिलेबस जो आहे तुमचा तो मागच्या वर्षीचाच होता. सिलेबस आणि ते सगळं कॉपी सेम आहे तुमचं. पण हा जो कोर्स आहे मित्रांनो, याच्यावर जास्त क्वेश्चन्स बनू शकतात, कारण याच्यामध्ये भरपूर सारे असे पॉईंट्स आहेत ज्याच्यावर क्वेश्चन बनतात, कारण याच्यामध्ये सगळे क्रॉप्सच आहे. तर मी या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट क्रॉप दिलेले आहे, आणि याच्यापैकी कोणकोणते पॉईंट्स याचे करायचे हे सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये तुमचा पहिला क्वेश्चन फिक्स आहे, इम्पॉर्टन्स ऑफ फ्रूट अँड प्लांटेशन क्रॉप इन इंडिया. त्याच्यानंतर दुसरा, हाय डेन्सिटी प्लांटिंग. हे 100% 2 प्रश्न असणार आहे, आणि याचा जो पेपर पॅटर्न आहे तो ॲज इट इज सेम आहे, कारण हा सुद्धा 1+1चाच कोर्स आहे तुमचा त्या ठिकाणी. ओके, 1+1चाच आहे. तर याच्यासुद्धा पेपर पॅटर्न सेम ॲज इट इज जे पहिले 2 बघितले त्यासारखंच आहे. तर याचे पॉईंट कोणते करायचे आहे, सॉईल अँड क्लायमेट, प्रोपोगेशन अँड प्लांटिंग, हार्वेस्टिंग अँड ईल्ड, मॅन्युरिंग अँड इरिगेशन, इम्प्रूव्ह व्हरायटीज, सिलेक्शन ऑफ सीडलिंग, ट्रेनिंग अँड प्रूनिंग, रूट स्टॉक्स, आणि एक ट्रान्सप्लांटिंग. हे असे तुम्हाला डिटेल या ठिकाणी करणं आहे. पण याच्यामध्ये जर तुम्हाला एखादा पॉईंट ऐन टायमावर नाही आठवला, आणि तुम्ही ॲज इट इज जर तुम्ही विचार केला मँगो तुमच्या घरी आहे, तर त्याची तुम्ही ट्रान्सप्लांटिंग कसं करतात, किंवा मग त्याची प्रूनिंग वगैरे कसं करतात, त्याला सॉईल क्लायमेट कसं लिहितात, त्याच्या व्हरायटी वगैरे जर तुम्ही थोडंसुद्धा तुम्ही हे लावलं तर तुम्ही मनाने ॲज इट इज तुमचं त्या ठिकाणी लिहू शकतात. जास्त काही डिटेल स्टडी करायची एवढं पण त्याची म्हणजे जास्त डिटेलच लिहावं असं एवढं काही नाही, मार्क पडापुरतं लिहू शकता. हां, पण जर तुम्हाला डिटेल्स ते जर नाही ऐन टायमावर आठवलं, तर ऐन वेळेवर तुम्हाला जर तसं नाही आठवलं तर हे असं लिहू शकता, पण जाताना डिटेल करून जा, म्हणजे तिथं गेल्यावर तुम्हाला नक्कीच आठवेल. आणि याच्यामध्ये क्रॉप्स तुमचे हे मेन क्रॉप आहे, याच्या बाहेर कोणते क्रॉप विचारले जात नाही. त्याच्यामध्ये मँगो, बनाना, ॲपल, पपाया, कोकोनट, ॲरेकनट, कॅशोनट, ग्रेप्स, गवा, पोमोग्रेनेट, मँड्रिन, ऑरेंज, कॉफी, टी. मित्रांनो, हे क्रॉप्स आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला ह्या क्रॉप्समध्ये आणखी जर तुमच्या स्टडीनुसार तुम्हाला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स
आठवत असेल किंवा तुम्हाला वाटते बाबा हा इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावर प्रश्न येऊ शकतो, तर ते पॉईंट्सही करा. आता जसं की मँगोमध्ये ग्राफ्टिंग कशी होते ते सुद्धा त्या ठिकाणी विचारू शकतात, किंवा मग त्या ठिकाणी बनानाची प्रोसेसिंग वगैरे, किंवा मग त्या ठिकाणी ग्रेप्सची वाईन्स वगैरे, जे ग्रेप्स तुमचं पण एवढं डिटेल ग्रेप्सचं नाही विचारलं जाणार. बाकी मग प्रोमोग्रेनेटचे इन्सेक्ट आणि पेस्ट हे सुद्धा विचारू शकता. इन्सेक्ट आणि पेस्ट पण त्याची पण तुम्ही तयारी ठेवा. तर ओके, धन्यवाद. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये बाकीचे क्वेश्चन्स पेपर त्यामध्ये सुद्धा आपण बघूया.